नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जय महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बिहारचं चित्र स्पष्ट झाले. 6 महिन्यांपूर्वी जे चित्र महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागल्यानंतर दिसलं होतं, जवळपास तसंच चित्र काहीच महिन्यांच्या अवधीनंतर बिहारमध्ये सुद्धा दिसले. बिहारमध्ये महागठबंधन आणि एनडीए मध्ये जोरदार लढत होती. सुरुवातीला लढत जोरदार वाटत होती, पण बिहारच्या निकालांचे आकडे जसजसे पुढे जायला लागले तसतसे दोघांमधलीही दरी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागली आणि सध्या बिहारमध्ये एनडीएनं क्लीन स्वीप मारलेली दिसतेय. त्यामुळे एनडीएला बिहारमध्ये लँडस्लाइड विक्ट्री मिळताना दिसतेय. बहुमताचं सरकार तर स्थापन होणारच आहे, पण दुसरीकडे महागठबंधनचे जे आकडे आहेत ते महागठबंधनला विचार करायला लावणार आहेत. सगळ्यात धक्कादायक निकाल आहे तो काँग्रेससाठी. बिहारमध्ये राहुल गांधी यांनी काँग्रेससाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केलेला असताना, वोट चोरीचा मुद्दा उपस्थित केलेला असताना, याच मुद्द्यावरून यात्रा काढलेली असताना आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असलेला दिसताना सुद्धा बिहारमधले हे आकडे काँग्रेससाठी प्रचंड चिंताजनक आहेत. सध्या जे आकडे हाती येत आहेत त्यानुसार काँग्रेसला 5चा आकडा तरी पार करता येईल की नाही याबाबत शक्यता व्यक्त होते, कारण अगदी काही शेवटच्या फेऱ्यांची मतमोजणी आता सुरू आहे. जे कल सुरुवातीला समोर आले त्यानुसार बिहारमध्ये पुन्हा नितीश बा हे तर स्पष्ट झाले. बिहारमधल्या जनतेचा कल पुन्हा नितीश कुमार यांनाच मिळतोय. एनडीएची बिहारमध्ये प्रचंड मोठी मुसंडी, 200 जागा पार एनडीए पोहोचली आहे. सध्या जे कल आहेत त्याच्यानुसार एनडीएला 208 जागांवर यश मिळताना दिसते. महागठबंधन मात्र 28 जागांच्या आतच थांबताना दिसते. 10% पेक्षा जेमतेमच काही जागा महागठबंधनला जास्त मिळताना दिसत आहेत. 243 विधानसभा सदस्य संख्या असलेली ही विधानसभा, पण महागठबंधनला सध्या फक्त 28 जागा जाताना दिसत आहेत. तर एनडीएने मात्र लँडस्लाइड विक्ट्री मिळवत इथं 208 जागांपर्यंत मुसंडी मारली आहे. बिहारमध्ये एनडीएचा जल्लोषही सुरू झालेला आहे, कारण सुरुवातीला कल जेव्हा दिसत होते तेव्हा काहीशी सावधगिरी बाळगण्यात आली होती, कारण काही जागांवर प्रचंड चुरस होती. 41 जागा अशा होत्या की जिथे 400-500चाच फरक दोनही महत्त्वाच्या उमेदवारांमध्ये होता. त्यामुळे सुरुवातीचे कल स्पष्ट होईपर्यंत कुठेही जल्लोष होऊ दिला गेला नाही. मात्र जसं जसं बिहारमध्ये एनडीएची वाटचाल 200च्या दिशेने सुरू झाली, 150 पार सुरू झाली, तसतसं मात्र बिहारमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात झाली. भाजपच्या कार्यालयामध्ये भाजप आणि जेडीयू या दोनही पक्षांचे कार्यकर्ते एकत्र आले आणि प्रचंड जल्लोष आहे, कारण बिहारमध्ये न भूतो असा हा विजय आहे. रादर जेडीयूने जे ट्विट केलेलं आहे त्यामध्येही न भूतो न भविष्यती असे या विजयाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा नितीश कुमारच बिहारचे मुख्यमंत्री होतील असा विश्वासही जेडीयूने व्यक्त केलेला आहे. भाजपचा 180 जागांचा दावा होता, मात्र आता तोही दावा पार करून भाजप पुढे पोहोचलेली आहे. भाजपचाच दावा भाजपनं मोडलाय आणि 209 जागांवर भाजपनं आता आघाडी घेतलेली आहे. महागठबंधनची मात्र पिछाडी सुरूच आहे. 28 जागांवर महागठबंधनला सध्या आघाडी मिळताना दिसते. राजद, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस हे यातले प्रमुख पक्ष होते. व्हीआयपी हा तिसरा महत्त्वाचा पक्ष होता. मात्र या तीनही पक्षांना म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. विशेषतः आरजेडीची कामगिरी ही 2020च्या निवडणुकांच्या तुलनेमध्ये बरीच खाली आलेली आहे. जवळपास 100 जागांचा तोटा इंडिया आघाडीला महागठबंधनला झालेला दिसतोय बिहारमध्ये, आणि तेवढ्याच जागांचा फायदा हा एनडीएला होताना दिसतोय. मागच्या वेळेसचे जर आकडे पाहिले तर 125 जागा महागठबंधनला मिळाल्या होत्या, तर 110 जागा या एनडीए प्रणित आघाडीला मिळालेल्या होत्या. मात्र आता दोघांमधला फरक प्रचंड मोठा आहे. फक्त 15 जागांचा असलेला फरक आता काहीच्या काहीच पुढे पोहोचलेला आहे. 209 जागांवर एनडीएला विजय मिळताना दिसतोय, तर महागठबंधनला 29 जागांवरच विजय मिळताना दिसतोय. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आकडे 1-1, 2-2 जागांसाठी बदलत आहेत, कारण शेवटच्या फेऱ्यांची मतमोजणी सुरू आहे आणि ज्या जागांवर अगदी काही फरकानं मतमोजणी पुढे जाती आहे, उमेदवार मागे पुढे आहेत, त्याच जागांनी कदाचित थोडासा निकालामध्ये फरक होऊ शकतो. मात्र आता फार काही बदल निकालामध्ये होण्याची शक्यता दिसत नाहीये, कारण कल तर स्पष्ट आहे. बिहारमध्ये एनडीएची सत्ता येणार. प्रश्न फक्त इतका आहे, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार का? बिहारच्या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटलेत. महाराष्ट्रामधले महाविकास आघाडीचे नेते यांनी या निकालावर भाष्य केले. बघूयात महाराष्ट्रामधल्या बिहारच्या निकालावर काय प्रतिक्रिया आल्यात. भारतीय जनता पार्टीनं सत्तेचा केलेला मिसयूज सगळ्यात महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तेजस्वी यादवांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करण्यासाठी लावलेला मोठा वेळ हा एक महत्वाचा आहे. जागा वाटप जे काँग्रेस
आणि तेजस्वी यादवचा जो पक्ष आहे हे फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत चालू होता. नरेंद्र मोदीजींचं मनापासून अभिनंदन करतो, कारण लोकांनी बिहारच्या विकासाला महत्त्व दिलं, विकासावर विश्वास ठेवला, नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर नितीश कुमार यांनी केलेलं काम, यांनी बिहारमध्ये केलेला विकास यावर विश्वास ठेवला आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. बिहारचा आता जो निकाल लागतोय, जी बढत त्यांना मिळते, ते जर पाहिलं तर बिहारमध्ये कम्प्लिटली एनडीएचं सरकार हे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे. बिहारची जनता जी 15-20 वर्षापूर्वी विकास काय असतो हा त्यांच्या मने ध्यानी सुद्धा नव्हता, परंतु नितीश कुमार सारखं नेतृत्व किंवा मोदी साहेबांसारखं नेतृत्व जेव्हा त्या ठिकाणी प्रस्थापित झालं, त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी ज्या गतीने तो विकास केला, बिहारमध्ये कधीतरी इंडस्ट्रीज जाईल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, परंतु बिहारमध्ये ते झालं. बिहार की जनता को मैं बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ, जनता का, वहां के मतदाताओं का. बिहार की जनता और मतदाताओं ने एनडीए को बहुमत दिया है. हमारे पंतप्रधान विश्व गौरव मोदी जी को उन्होंने बहुमत दिया है. मोदी जी के विकसित भारत के संकल्प को साथ दिया है. अगर वोटों के परसेंटेज में हम जाएंगे तो बिहार की राजनीति में सबसे बड़ी जीत ये आपको दिखेगी. मुझे लगता है भारतीय जनता पार्टी एनडीए मजबूती से देश में आगे आ रहा है और विकसित भारत को आगे लेके जा रहा है. बिहारमध्ये जे डबल इंजिनचं सरकार काम करत होतं, माननीय मोदीजींचं सरकार आणि नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालचं एनडीएचं सरकार, तिथे झालेला विकास, बिहारची प्रगती, केंद्रानं बिहारला दिलेले मोठे प्रोजेक्ट, नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी 5 वर्षात झालेलं बिहारच्या प्रगतीचं काम, मला असं वाटतं शेवटी लोक प्रगतीला, विकासाला मत देतात आणि म्हणूनच या डबल इंजिन सरकारला पुन्हा एकदा बिहारच्या जनतेनं विश्वास ठेवलाय आणि पुन्हा एकदा बिहारच्या जनतेची सेवा करण्याची संधी एनडीएच्या सरकारला दिली. की बिहारच्या जनतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो मंत्र दिला होता, ज्ञानचा विकास म्हणजे गरीब, युवा, अन्नदाता म्हणजे शेतकरी आणि नारी म्हणजे महिला, यांच्या विकासाचं राजकारण हेच खऱ्या अर्थाने देशाला विकसित करू शकतं. तर त्याच्यावर बिहारच्या जनतेने जातीच्या पलीकडे जाऊन शिक्कामोर्तब केलंय असं माझं ठाम मत आहे आणि त्यामुळेच एनडीएला इतकं भरभरून यश बिहारच्या जनतेने दिलंय. बिहारमध्ये एनडीएला मिळालेल्या या मोठ्या यशाचं अनेक अंगांनी विश्लेषण करता येतंय. बऱ्याच असे मुद्दे आहेत जे बिहारमधल्या या लँडस्लाइड विक्ट्रीसाठी कारणीभूत ठरलेले आहेत आणि कदाचित विरोधकांनी जी कामगिरी केलेली आहे त्यामध्ये काही त्रुटी राहिलेल्या असतील की ज्यामुळे बिहारमध्ये विरोधकांना इतकं धोबीपछाड पाहावं लागलं, तर दुसरीकडे एनडीएला फायदा झाला. या सगळ्या मुद्द्यांवर बोलायचं आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी. सुशीलजी नमस्कार. नमस्कार. आणि राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर आपल्या सोबत आहे. जयंतजी नमस्कार. बरं सुशीलजी, हे आकडे तर मला वाटते एक्झिट पोल मध्ये सुद्धा कुठल्या नव्हते, त्याच्याही पलीकडे जाणारे हे आकडे आहेत. किंबहुना भाजपच्या अनेक लोकांनी खासगीमध्ये ज्या आकड्यांचा अंदाज व्यक्त केला होता त्याच्याही पलीकडे जाणारे हे आकडे आहेत. महाराष्ट्राचं रिपिटेशन दिसतंय का बिहारमध्ये? अगदी महाराष्ट्राचं रिपिटेशन आहे असं नुसतं नाहीये, हे बऱ्याच निवडणुकांच्या मध्ये असं रिपिटेशन झालेलं आहे. कविता, त्याचं कारण असं आहे, या सगळ्यामध्ये मुख्य गोष्ट बघायला पाहिजे की कोणाची संगत असेल तर आपण पुढे जाऊ शकतो याचा अंदाज स्थानिक राजकीय पक्षांना आलेला नाहीये, प्रादेशिक पक्षांना आलेला नाहीये आणि त्याचा परिणाम म्हणून या सगळ्या राजकीय पक्षांना, प्रादेशिक राजकीय पक्षांना फटका भोगावा लागतोय काँग्रेस